या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर विशेष सहकार्य लाभलंय या विभागाचं काही कार्य सम्राट आमदार या विभागाचे कार्यसम्राट कार्यतत्पर सेवाभावी दमदार आमदार माननीय श्री कालिदासजी कोळंबकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. गेले 5 वर्ष या मैदानात पाहायला मिळते आणि यावर्षी 5वं पर्व आहे स्पर्धेचं. सात्विकी रिअलिटी यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. लालबागमधील एक प्रसिद्ध समाजसेवक माननीय श्री राजेंद्र शेठ लांजवळ यांचं देखील विशेष सहकार्य. त्याचप्रमाणे टेनिस क्रिकेट विश्वातील एक मातब्बर संघ श्रीजा 11 या श्रीजा 11 या संघाचे सर विक्रांतजी जाधव, त्याचप्रमाणे श्रीजा विक्रांत जाधव यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. त्याचप्रमाणे माननीय श्री प्रशांतजी घाडीगावकर साहेब आणि माननीय श्री सुरेश भाई कदम यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. आणि आता या अंतिम दिवसातील पहिल्या सामन्याला सुरुवात होईल. एका बाजूला टीम फ्रीवान 11 आहे, दुसऱ्या बाजूला टीम आहे बाजीगर बॉयज. सुबोध चव्हाण आणि सोनू बैद ही जोडी आपल्याला पाहायला मिळते बॅटिंगसाठी. षटक क्रमांक 1 अभिषेक बैद बच्चा गोलंदाजीसाठी त्यांना पाहायला मिळत आहेत. आणि 2 भावंडांची जोडी आपल्याला पाहायला मिळते एकमेकांच्या विरुद्ध. म्हणजेच अभिषेक बैद एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला सोनू बैद. आणि सुबोध सावंतला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एडला. अंतिम दिवसाला सुरुवात. पहिला सामना स्ट्रायकिंग एडला सुबोध सावंत आणि नॉन स्ट्रायकिंग एडला सोनू बैद. पहिला बॉल अभिषेक. पहिलाच बॉल बॅकफुटवर जात असताना हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विस्फोटक फलंदाज ज्या खेळाडूने नायगाव दादरचं नाव संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला दिलं आणि त्यानंतर मात्र आता फलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळते रोहित चव्हाण. एक युवा आहे, टॅलेंटेड आहे फलंदाज. नुकतीच पुरंदर प्रीमियर लीग PPL 2026 मध्ये चांगला खेळ रोहित चव्हाणने केला होता आणि तोच फलंदाज आता बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतोय. धावा झाल्यात 15. एक गडी माघारी परतलाय. 15 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम बाजीगर बॉयज. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट पिच आखूड टप्प्याचा बॉल होता. वाईट बॉल आता पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोचली धाव फलकावर टीमची आता 16 या आकड्यावर. 16 ऑन बोर्ड. सात्विकी रिअलिटी या कंपनीचं देखील कौतुक करावं लागेल, कारण विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये सात्विकी रिअलिटी या कंपनीचं लाभलंय. सात्विकी रिअलिटी थँक्यू सो मच. आपण केलेल्या अमूल्य अशा सहकार्याबद्दल आपलं विशेष आभारी असणार आहे. त्याचप्रमाणे HB स्पोर्ट्स अँड फिटनेस यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये. मानविक 11 HB स्पोर्ट्स हा संघ देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाला. परंतु यावेळेला फ्लाइटेड डिलिव्हरी. चांगला चेंडू हाताळला होता गोलंदाज सुग्रीवने. बरोबर चाललाय विकेट किपर अजित मोहिते यांच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. दडपण दबाव निर्माण सातत्याने केलं जात आहे फलंदाजांवरती. सुग्रीव यादवची ओळख राहिली आहे, कारण या खेळाडूचा उल्लेख केला तर या ओव्हरमध्ये सुबोध सावंतची विकेट मिळवून दिल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात आला रोहित चव्हाण. त्याच्या विरुद्ध अशा धाटणीची गोलंदाजी. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे सुग्रीव यादवने या खेळाडूने. यावेळेला बॅकफुटवर जात असताना वाईडिश लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे. चांगला खेळ आतापर्यंत राहिलाय प्रिवान 11 या संघाचा या मॅच मध्ये. कारण पहिल्या ओव्हरचा उल्लेख केला तर पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या, कारण 2 चौकार आपण पाहिलं तर सुबोध सावंतच्या बॅटमधून 11 धावा खर्च केल्या गोलंदाज अभिषेक बैदने. त्यानंतर सुग्रीव यादव गोलंदाजीसाठी आला. त्याच्या पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर लगेचच सुग्रीवने विकेट मिळवून दिली सुबोध सावंतची आणि आता दडपण दबाव निर्माण केलाय टीम बाजीगर बॉयज या संघावर. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. यावेळेला बॅकफुटवर जात असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑन मध्ये फिल्डर अभिषेक बैद. चांगला क्षेत्ररक्षण आणि आता ती धाव कंप्लीट केली आहे.
2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने 18 धावा धावफलकावर टीम बाजीगर बॉईज एक गडी माघारी परतला. आतापर्यंत या मॅच मध्ये दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दोन ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 9च्या सरासरीने 18 धावा धावफलकावर एक गडी माघारी परतलाय. ही जमेची बाब असेल टीम प्रिवान 11 या संघासाठी, कारण जो फलंदाज ज्या फलंदाजाच्या बॅटमधून धावा येत होत्या कालपासून त्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला गोलंदाज सुग्रीव यादवने. आणि त्यानंतर आता तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा अभिषेक बैद बच्चा यांना आमंत्रित केलं जाईल. अजित मोहिते यस्ट्यांच्या मागे विकेट किपर कॅप्टन आहे, स्वतः संघ मालक म्हणून आपण पाहिलं तर राहुल सिंग मैदानामध्ये उतरले. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण चांगली संघ बांधणी केली आहे. राहुल सिंग या मॅच मध्ये इन ऍक्शन आहे. अभिषेक बैद आहे, नितीन राजापुरे, अजित मोहिते आहे, प्रथमेश सावंत आहे, आर्यन महाडिक आहे, जयेश मोहिते आहे, सुग्रीव यादव आहे, सचिन पगारे आहे, श्लोक परब आणि तनिष धाने असे खेळाडू पाहायला मिळतात टीम प्रिवान 11 या संघाकडून. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 18 धावा धावफलकावर 9च्या सरासरीने एक गडी माघारी परतलाय. आता सोनूच्या विरुद्ध बच्चाचा हा बॉल, मनगटाचा पुरेपूर वापर, बॉल करतोय हवाई सफर, वन बाउन्स बॉल गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 चौकार. पहिलाच बॉल सोनूच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाला. अभिषेकच्या विरुद्ध बॅटिंग करत असताना 2 सख्या भावंडांची जोडी एकमेकांच्या विरुद्ध मैदानात उतरली या मॅच मध्ये. आणि पहा पहिलाच बॉल अभिषेक बैदचा बरोबर पिक करत असताना स्क्वेअर लेगची दिशा निवडली. लोअर फुल टॉस बॉल होता, चांगला कन्वर्ट आणि बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फलंदाज सोनूने चौकार आलाय. धावा झाल्या धावफलकावर 22 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न केला जातोय टीम बाजीगर बॉईज या संघाकडून. यावेळेला मोठा फटका आणि बॉल गेल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता बेतील धावा 6. षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, परंतु नियंत्रणच नव्हतं आणि या बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे फलंदाज सोनूने. ऍक्शन रिप्ले सातत्याने ते दाखवलं जातं. प्रोलीवूडची टीम देखील खूप सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेमध्ये घेते. त्यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. विपुलदादा पांडुलकर आणि संपूर्ण टेक्निकल टीम गेली या 4 ते 5 वर्षामध्ये प्रोलिंग स्पोर्ट्सचा देखील दबदबा निर्माण झालाय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. या वेळेला बॅकफुट वर जात असताना कव्हरची दिशा निवडली होती. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहे. बॉल पिक करत असताना हा चांगला फटका पाहायला मिळाला. एकच धाव मिळणार आहे. पहिल्या बॉलवर चौकाराला, दुसऱ्या बॉलवर षटकार आणि आता या बॉलवर सिंगल प्राप्त केली आहे. धावा झाल्या धावफलकावर 29 ऑन बोर्ड. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 29 धावा धावफलकावर झालेत. एक गडी माघारी परतलाय बाजीगर बॉईज. इथून पुढे धावा किती होतील त्यावर देखील लक्ष असेल. आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. ऑनलाईन प्रेक्षक प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून काही प्रेक्षक आमच्या समवेत जुळलेत, त्याही प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत असेल. यावेळेला पुन्हा एकदा कव्हरची दिशा. रोहितच्या बॅटमधून आलेला फटका. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर, चांगले फिल्डिंग आणि एक धाव कंप्लीट. सिंगलच मिळणार आहे. धावसंख्या 1ने पुढे सरकली, जाऊन पोहोचली 30 या आकड्यावर. 30 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत चांगलं षटक म्हणावं लागेल, कारण पहिल्या 2 बॉल मध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या, परंतु कमबॅक करतोय अभिषेक बैद बच्चा, कारण आतापर्यंत 2च सिंगल या 2 बॉलवर पाहायला मिळेल. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि 4 बॉल मध्ये 12 धावा खर्च केल्यात अभिषेक बैद बच्चा या खेळाडूने या ओव्हर मध्ये. फुल टॉस होता. पुन्हा एकदा कव्हरची दिशा. त्याच दिशेने फटके खेळले जात आहेत सातत्याने. रोहित देखील तेच करतोय, फलंदाज सोनू देखील तेच करतोय. एकच धाव मिळणार आहे, सिंगल. धावसंख्या 1ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली धावफलकावर 31. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे षटक क्रमांक 3 मधील. 31 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम बाजीगर बॉईज. अजयजी तोडकर आणि राजेजी सांगळे यांचा संघ काल देखील चांगला खेळ केला होता बाजीगर बॉईज या संघाने, परंतु हा सामना त्यांना जिंकता आलेला नाहीये. परंतु कमबॅक करावं लागेल टीम बाजीगर बॉईज या संघाला देखील. लॉंग ऑफ मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचतात, परंतु एक्स्ट्रा कव्हर मधून लगेच फिल्डर धावत आला होता आणि एकच धाव मिळेल. म्हणजेच काय, आता
3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावर 32. एक गडी बाद टीम बाजीगर बॉईज. प्रथमेश सावंत पहिलाच बॉल फ्लाइंग स्लिप मध्ये फिल्डर चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, परंतु एक धाव कंप्लीट केली या बॉलवर. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचले धावफलकावर. 33 धावा धावफलकावर झाल्यात. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु धावबाची संधी. अजित बरोबर गेलाय, बॉल पर्यंत पोहोचला होता, लगेच त्याने थ्रो केला. हा डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. अकरा 7-14. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7, तिसऱ्या ओव्हरमध्ये 14. आता हे चौथं षटक प्रगती पथावर आहे. फुलर लेनचा बॉल होता, शफल झाले. बॉलला हलक्या हाताने ढकललं. वाईडिश लॉंग ऑन मध्ये आपण पाहतोय अभिषेक बैदला. एकच धाव मिळेल. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली धाव फलकावर टीमची आता 34 या आकड्यावर. 34. महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी, कारण दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे. तो प्रयत्न दोन्ही संघ करतायत. यावेळेला देखील आता ऑन साइडची दिशा निवडली होती. डीप मध्ये फिल्डर आहे, चूक झाली. चांगलं बॅकअप महत्वाचं होतं. एकच धाव मिळेल. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे, ठाऊक आहे प्रत्येक फिल्डरला, आणि तो प्रयत्न प्रत्येक फिल्डर या मॅच मध्ये करताना पाहायला मिळेल. धावा झाल्यात आता धाव फलकावर 35. चांगलं षटक आतापर्यंत राहिलंय गोलंदाज प्रथमेश सावंतचं, कारण आतापर्यंत 4 बॉल मध्ये 3 धावा त्याने खर्च केल्यात या ओव्हर मध्ये. यावेळेला बॅकफुटवर जात असताना समोर फोर्स केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय.
बॉल बरोबर पिक केला होता, शफल झाले होते आणि त्यानंतर मात्र समोर फोर्स करत असताना अगदी लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना पाहायला मिळाला. षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर टीमची 41-41. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर आता हा बॉल, परंतु पंच वाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या एकीने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली धावफलकावर टीमची 42-42 ऑन बोर्ड. 42 धावा धावफलकावर. काय क्लिअरिटी पहा ना, अगदी क्लीन नीट थेट असं प्रक्षेपण. म्हणजे जे टी शर्ट्स आहेत त्या टी शर्ट्स वरती ज्या ऍड्स आहेत त्या ऍड्स देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. कालिदास कोमकर साहेब या विभागाचे कार्यसम्राट आमदार आणि त्यांच्या सोबतीला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब. चांगला बॉल फुलर लेनचा बॉल होता. वाईडिश लॉंगर मध्ये फिल्डर एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचंय. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. म्हणजेच काय, आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43. प्रथमेशचं कौतुक करावं लागेल, कारण या ओव्हरमध्ये षटकार जरूर आला परंतु चांगलं षटक त्याने हाताळलंय. या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या 11. म्हणजेच काय, आता 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 24 बॉलच्या समाप्तीनंतर 43 धावा धावफलकावर. अजूनही शेवटचे 12 बॉल शिल्लक. या पुढील सामना टीम स्पंदन किंग्स सुग्रीव यादव नवीन गोलंदाज. ज्या गोलंदाजाने दुसरं षटक हाताळलं होतं, विकेट मिळवली होती, त्याच गोलंदाजाला आमंत्रित केलं गेलंय. पहिलाच बॉल, फॉलिंग स्वीप पाहायला मिळालाय. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सोनू बैदने चांगली फलंदाजी केली या मॅच मध्ये. डाव सांभाळलाय. संघाला सामना जिंकून द्यायचा तो प्रयत्न सोनू बैद मैदानामध्ये करताना पाहायला मिळतोय. कारण फलंदाज सुबोध सावंतची विकेट आली आणि त्यानंतर सोनू बैद आणि रोहित चव्हाण मैदानात बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. धावा झाल्यात 49. 49 ऑन बोर्ड. पहिलाच बॉल आणि त्या पहिलाच बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे सोनूने. सोनू सांगतोय टीम बाजीगर बॉईज या संघाला, सोनू तुझ्यावर भरोसा आहे या संघाचा. आणि तोच खेळ आता सोनूने केलाय. मैदानाच्या आतमध्ये बॅटमधून त्याच्या धावा येत आहेत. या बॉलवर चांगला बॉल, परंतु मिडॉन मध्ये आपण पाहतोय अजित मोहिते यांना एकच धाव मिळेल. सिंगल प्राप्त केली आहे. धावा झाल्या धावफलकावर 50 ऑन बोर्ड. टीम बाजीगर बॉईज 50 धावा धावफलकावर. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. सुग्रीव यादवचा पहिला बॉल षटकार. दुसऱ्या बॉलवर सिंगल आली आहे. आता स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय रोहित चव्हाणला. चांगला बॉल पडल्यानंतर फिरलाय. पिचिंग झाल्यानंतर बॉल फिरला होता. लेग बाईटची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1ने पुढे सरकली आहे. 51 धावा धावफलकावर. 51 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम बाजीगर बॉईज 5.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. अजूनही शेवटचे 4. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 4 बॉल आतापर्यंत गोलंदाजाने हाताळलेत. हा डॉट बॉल. एक्कावन्न धावा धावफलकावर. 51. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 4.4 चेंडूंचा खेळ आता समाप्त झालाय.
5वं षटक प्रगतीपथावर सुग्रीव यादव. नगरसेवक माननीय श्री अमयजी घोले साहेबांचं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय श्री समर्थ स्पोर्ट्स, त्याचप्रमाणे या विभागाचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री कालिदासजी कोळंबकर साहेबांचं विशेष योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्याचप्रमाणे पुरंदरे गौरव हा पुरस्कार चाचा म्हणजेच सर्वांचे लाडके चाचा उपेंद्रजी सिंग साहेबांना या वर्षीचा पुरंदरे गौरव हा पुरस्कार देणार आहोत आयोजन समितीच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे आपण पाहतोय प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये तब्बल 1,11,111 वा आकर्षक असा झळाळता करंडक दिला जाईल. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 77,777 वा आकर्षक असा चषक आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी 1,500चा पुरस्कार, टी शर्ट, बॅट, कॅप, ट्रॉफी, टीव्ही देखील आहे. उत्कृष्ट गोलंदाजासाठी देखील तेच पारितोषिक आहे. उत्कृष्ट फिल्डरसाठी म्हणजेच बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटसाठी देखील तोच पुरस्कार. त्याचप्रमाणे मालिकावीरासाठी रोख रक्कम 2,500 आकर्षक असा
रेफ्रिजरेटर, बॅट, कॅप, टी शर्ट आणि ट्रॉफी आहे. प्रत्येक दिवसाला 5 आकर्षक पारितोषिक प्रेक्षकांसाठी देखील लकी ड्रॉ आहे. आणि उद्योन्मुख खेळाडू म्हणजेच यंग टॅलेंटेड खेळाडू कोण असेल त्या खेळाडूला 1500चा पुरस्कार, आकर्षक अशी टी शर्ट आहे, सायकल आहे, बॅट आहे, कॅप आहे आणि ट्रॉफी आहे. आणि त्याचप्रमाणे 40 वर्षावरील खेळाडू देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. त्या खेळाडूंसाठी देखील ट्रॉफी असणार आहे, कॅप असणार आहे, टी शर्ट असणार आहे, बॅट असेल आणि एक आकर्षक असा कूलर दिला जाईल. 40+ एक आकर्षक असा खेळाडू असेल त्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जातोय. आणि प्रत्येक मॅचचा हिरो म्हणजेच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारासाठी एक कॅप असेल, 2 टी शर्ट्स आणि त्याचप्रमाणे एक ट्रॉफी आहे. अशा या भरघोस अशा बक्षिसांची पाऊस पडणारी तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा NPL 2026 सीझन 5 5वं पर्व या स्पर्धेचं लखपती कोण बनणार याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात. कारण श्री समर्थ स्पोर्ट्स यांचं देखील कौतुक करावं लागेल. कारण खूप सारी मेहनत श्री समर्थ स्पोर्ट्स यांनी देखील घेतली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. HB स्पोर्ट्स अँड फिटनेस यांचं देखील कौतुक करावं लागेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील विशेष योगदान, सात्विक रियालिटी त्यांचं देखील विशेष योगदान आहे. सात्विक रियालिटी या कंपनीचं खूप सारी मेहनत प्रोलिंग स्पोर्ट्सची आमची संपूर्ण टेक्निकल टीम घेते. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहायला मिळतंय. या पेजला देखील फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण येत्या काही काळामध्ये मोठमोठ्या स्पर्धा तुमच्या भेटीला येतील. यूट्यूबला जाऊन प्रोलिंग स्पोर्ट्स सर्च करा, त्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्याच्या जोडीलाच फेसबुकवर जाऊन देखील तुम्ही या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील या सर्वच खेळाडूंचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल रील्सच्या माध्यमातून. म्हणूनच की काय, लगेच इंस्टाग्रामवर देखील जा, त्या पेजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असं प्रोलिंग चॅनल, एक मराठी उद्योजक काय करू शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे विपुलदादा पांडुलकर. प्रोलिंग स्पोर्ट्सची संपूर्ण टीम, खूप सारी मेहनत या टीमने देखील घेतली आहे. फेसबुकच्या माध्यमातून ऑनलाईन या सगळ्याच खेळाडूंचा खेळ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय. 51 धावा धावफलकावर झाल्यात. 51. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन आहे. भरघोस अशा बक्षिसांची पाऊस पडणारी तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा लखपती बनवणारी ही स्पर्धा आहे. कारण पहिलं पारितोषिक, प्रथम पारितोषिक रोख रक्कम 1,11,111, द्वितीय पारितोषिक 77,777 आणि स्वर्गीय सुशांत मोरे स्मृती चषकाचा मानकरी कोण होणार त्यावर आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात. कारण पुरंदरी बॉईज या आयोजन समितीचं कौतुक करावं लागेल. कारण आयोजन समितीने खूप सारी मेहनत घेतली. गेले 4 ते 5 महिने या स्पर्धेसाठी हो रात्र झटत असताना तहान, भूक, झोप सर्व काही विसरून या स्पर्धेतील खेळाडूंसाठी काहीतरी करायचा हा प्रयत्न आयोजन समितीने केला आणि त्याच्या जोरावरच ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होताना पाहायला मिळते. अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसातील पहिला सामना आहे.
सोनू माघारी परतला आणि सोनू माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाज आशुतोष बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतोय. आशुतोष आलेत बॅटिंगसाठी. नवीन फलंदाज फलंदाज सोनूची विकेट आली कारण सुग्रीव यादव हा नवीन गोलंदाज जो गोलंदाज षटक क्रमांक 5 हाताळत होता तो गोलंदाज आता आपण पाहतोय पुन्हा एकदा आणि आशुतोषला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. फुल टॉस होता परंतु प्रॉपर टायमिंग नव्हतं, प्रॉपर कनेक्शन नव्हतं. डीप मध्ये आपण पाहतोय फिल्डर आहे, एक धाव कंप्लीट. आणि सोनूबाईची विकेट गेली कशी त्याचं प्रक्षेपण तुम्ही प्रोलिंग स्पोर्ट्सवर पाहिलं. कारण या खेळाडूने जेव्हा बॉल खेळला त्यानंतर बॉल समोर होता आणि त्यानंतर मात्र त्या ठिकाणी फिल्डरला अडथळा आला होता. ते पंचांनी लगेच पाहिलं आणि तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला. कारण विकेट कीपर जात होता, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. हे रूल्स आहेत क्रिकेटचे. हो डायरेक्ट हिट आहे, डायरेक्ट हिट आहे, परंतु तो फलंदाज बरोबर पोहोचलाय क्रीज मध्ये. एक धाव कंप्लीट. म्हणजेच काय आता ओव्हर नंबर 5 चा खेळ समाप्त झाला आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 53. आर्यन महाडिक नवीन गोलंदाज. म्हणजे शेवटचे 6 बॉल अजूनही शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय रोहित चव्हाणला. हा देखील यंग टॅलेंटेड गोलंदाज आहे आर्यन. आता त्याच्यावर देखील नजरा असतील कारण लास्ट 6 बॉलचा काही शिल्लक आहे या पहिल्या डावातील. 6 बॉलमध्ये आणखीन किती धावा येतील ते पाहावं लागेल कारण 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 53. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. रोहित चव्हाणवरती आता सगळ्यांच्या नजरा असतील कारण महत्वाचा सामना आहे. पहिलाच बॉल चाललाय दूर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मगाचीच उल्लेख केला होता या खेळाडूचा. रोहित चव्हाणकडे ताकद आहे, विस्फोटक फलंदाज आहे, मधल्या फळीचा फलंदाज आहे. मोठमोठे फटके ठोकण्यासाठी ओळखला जातो हा खेळाडू. आणि पहा ना, पहिलाच बॉल शेवटच्या षटकातील बॉलला पाठवलं त्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 षटकार, 6 धावा वसूल केल्यात. अजूनही शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावातील. सात्विकी रिअलिटी महत्वपूर्ण योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये सात्विकी रियालिटी या कंपनीचं पाहायला मिळतंय. सध्या जे टॉवर्स आपण पाहतोय ते टॉवर्स बिल्ड करण्यामागे सात्विकी रियालिटी यांचं विशेष योगदान आहे. संपूर्ण मुंबई नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर सात्विकी रियालिटी हे नाव संपूर्ण भारतभर पाहायला मिळतंय. आणि त्याच सात्विकी रियालिटी यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये. रोहित चव्हाणच्या बॅटमधून षटकार. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत ओव्हर नंबर 6 मधील. हो यावेळेला आता कव्हरची दिशा निवडली होती. मिस टायमिंग स्ट्रोक होता परंतु एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? यस, दुसरीचा प्रयत्न केला जातोय परंतु या बॉलवर संधी आहे. यस, फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद. विकेट.
अजय मोहिते नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल अजय मोहिते, कारण अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. सिक्स्टी 60 धावा धावफलकावर झाल्यात. रोहित चव्हाणवर आता सगळ्यांच्या नजरा असतील. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. ओव्हर नंबर 6 मधील लास्ट ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग. पहिल्या डावातील शेवटचे 4 बॉल शिल्लक. 4 बॉल्स टू गो. यावेळेला पुन्हा एकदा बिग हिट. प्रयत्न चांगला केला रोहितने, परंतु या बॉलवर संधी आहे. यस, झेल, आणि या बॉलवर रोहित चव्हाण आउट. सुग्रीव यादवने तो झेल टिपला. चांगला झेल. प्रयत्न चांगले केले होते सुग्रीव यादवने, कारण लॉंग ऑफ मध्ये हा खेळाडू होता आणि त्यानंतर मात्र अगदी 15 ते 20 मीटरचं अंतर त्याने कापलं आणि शेवटच्या क्षणाला बॅलन्स केलं स्वतःला, तोल सांभाळला आणि शेवटच्या क्षणाला तो झेल टिपलाय. रोहित चव्हाण आउट. मॅच ऑन. कारण आता या फलंदाजाच्या बॅटमधून धावा येत होत्या. त्या फलंदाजाला तंबूचा रस्सा दाखवलाय गोलंदाज आर्यनने. रोहित चव्हाण माघारी परतलाय. आता नवीन फलंदाज बॅटिंगसाठी राजेश सांगळे नवीन फलंदाज आहे. स्वतः टीम ओनर आहेत. हो, यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय. विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर टीमची. आता 61 61 धावा धावफलकावर झाल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर या ओव्हर मधील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आर्यन महाडिक 61 धावा. 61 ऑन बोर्ड. लास्ट 2 बॉल्स टू गो. ओव्हर नंबर 6 चा खेळ प्रगती पथावर आहे. पहिल्या डावाचा खेळ आपण पाहतोय. पहिली मॅच मैदानामध्ये रंगत असताना दिवस क्रमांक 2 मधील चांगला बॉल, चांगला बॉल आहे. बरोबर टप्प्यावर हा बॉल टाकलाय. बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. अजूनही शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. हा महत्वाचा चेंडू असेल या मॅच मधील. हा महत्वाचा बॉल मगाशीच उल्लेख केला होता. उंची जास्त आहे, लांबी कमी पडली आहे आणि या बॉलवर आता झेल टिपलाय. विकेट. फलंदाज राजेश आउट. म्हणजेच का आता पहिल्या डावाचा खेळ, पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त. 36 बॉलच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावर 61. जिंकण्यासाठी 36 बॉल आणि 36 बॉल मध्ये 62 धावा करायचे आहेत. 62.
चला दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. 36 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 62. ओ पहिलाच बॉल, संधी आहे आणि पहिल्याच बॉलवर विकेट आणि त्यानंतरच ते सुबोध सावंतचं सेलिब्रेशन. कारण अजित मोहिते माघारी परतलाय. पहिल्याच बॉलवर मोठा धक्का फ्रीवान 11 या संघाला. बरोबर बॉल हाताळला होता सुबोध सावंतने. बॉल पडल्यानंतर थोडासा कट झाला, बॅकची कडा, बॅकची लिडिंग एज आणि विकेट किपर कडून चूक झाली होती, परंतु चांगला बॅकअप. दुसऱ्या अटेम्प्टला तो झेल टिपला गेला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. हा बॉल सुबोध सावंतचा लेग कटर होता. थोडासा बॉल पडल्यानंतर फिरला आणि विकेट किपर कडून चूक झाली होती, परंतु अजय तोडकर आणि त्यानंतरचं सुबोध सावंतचं ते सेलिब्रेशन पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. हा महत्वाचा विकेट होता, ठाऊक होता अजय तोडकरला. संघ मालक आहे अजय तोडकर आणि त्यानंतर मात्र सुबोध सावंतचं ते सेलिब्रेशन पाहायला मिळालं. अजित मोहिते बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का प्रिवान 11 संघ आता थोडासा बॅकफूट वरती जात असताना पाहायला मिळेल. पहा सगळेच खेळाडू खुश झाले, कारण अजित मोहितेची विकेट आहे, महत्वाची विकेट आहे, मोलाची विकेट. मॅच ऑन.
चला सामन्याला आता सुरुवात होते. 3 धावांची पेनल्टी दिली गेली आहे टीम प्रिवान 11 या संघाला, कारण डगआउट मध्ये जो खेळाडू होता तो खेळाडू त्या ठिकाणी नव्हता डगआउट मध्ये, त्याच्या कारणास्तव मात्र 3 धावांची पेनल्टी दिली गेली आहे. आता धावा झाल्या धावफलकावर एकही धाव झालेली नाहीये आणि विकेट देखील आली अजित मोहितेची. नवीन फलंदाज आर्यन महाडिक. हो, संधी आहे पुन्हा एकदा आर्यन महाडिकची विकेट. यस, बॅक टू बॅक दुसरी विकेट. फलंदाज आर्यन आउट आणि ज्या खेळाडूने कॅच टिपलाय त्याचं नाव देखील आर्यन आहे. आर्यन काळेने टिपलंय. झेल संपुष्टात आला आर्यन महाडिकचा खेळ. विकेट. लगातारच्या दुसऱ्या बॉलवर देखील विकेट मिळवून दिल्या. विकेट हॅट्रिकची सुवर्ण संधी. अजूनही हॅट्रिक पूर्ण झालेली नाहीये संपूर्ण स्पर्धेतील. पहिल्या 9 धावा सुबोध सावंतने ठोकल्यात. पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का सुबोध सावंत, त्याच्यावर आता लक्ष असेल. आता संपूर्ण मॅचचं गणित अभिषेक बच्चावर डिपेंड असेल ही संपूर्ण मॅच, कारण त्याच खेळाडूकडून अपेक्षा असतील. आणि आता आर्यन महाडिक बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय फलंदाजीसाठी जयेश मोहिते. यस, अजित मोहिते यांचे बंधू देखील आहेत. मग अजित मोहिते, कल्पेश मोहिते आणि त्याच्या जोडीला आपण पाहिलं तर जयेश मोहिते देखील चांगला खेळाडू आहे. जयेश मोहिते देखील एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे, सेन्सिबल क्रिकेटर आहे, कारण गतवर्षी देखील चांगला खेळ जयेश मोहितेने केला होता संघाला गरज असताना, आणि तोच आता बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतोय. जयेश 2 विकेट्स. विकेट हॅट्रिकची सुवर्ण संधी. हॅट्रिक बॉल. सुबोध सावंत छाप सोडतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. काय खेळ केलाय सुबोध सावंतने. कालचा दिवस देखील या खेळाडूने गाजवला. आजची सकाळ देखील पहिला सामना गाजवतोय सुबोध सावंत अक्षरशः. हॅट्रिक बॉल. संधी आहे परंतु फिल्डर नाहीये. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. फिल्डर पोहोचलेत. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि ती दुसरी धाव देखील आता कंप्लीट केली आहे. या 2 धावांच्या मदतीने आता 2 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अभिषेक बच्चावरती आता संपूर्ण संघाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे, कारण त्याला फलंदाजी करावी लागेल. अजित मोहितेची विकेट, त्यानंतर मात्र आर्यन महाडिक आउट झाला आणि त्यानंतर आता जयेश मोहिते बॅटिंगसाठी त्याच्या बॅटमधून या 2 धावा आणि या दुहेरी धाव्याच्या मदतीने संघाचं खातं देखील आता उघडलंय. बॅकफुटवर जात असताना पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. संधी आहे परंतु या बॉलवरती धावा कंप्लीट केल्यात. किती धावा कंप्लीट केल्यात त्यावर आता लक्ष असेल. 3 धावा धावून पूर्ण केल्यात. 3 धावा धावून पूर्ण केल्यात असाच निर्णय आता पंचांचा आलाय. या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर टीमची आता 5 या आकड्यावर. 5 ऑन बोर्ड. चांगली फिल्डिंग. धावा अडवण्याचा प्रयत्न केला जातोय टीम बाजीगर बॉईज या संघाकडून. अजयजी तोडकर आणि त्यांच्या सोबतच आपण पाहिलं तर राजीजी सांगळे यांचा संघ आहे, आणि त्यांच्या अपोजिट जर आपण पाहिलं तर प्रिवान 11 संघ राहुलजी सिंग यांचा संघ आहे. आणि त्याच 2 संघांमध्ये हा दुसऱ्या दिवसातील पहिला सामना. अभिषेक बच्चा. संपूर्ण संघाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. चांगला फलंदाज आहे अभिषेक फुल टॉस होता, त्याला कव्हरच्या क्षेत्रामध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट कव्हर मध्ये फिल्डर आहे. 1 धाव कंप्लीट. एका जावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आणि धावा झाल्यात आता धावफलकावर 6 ऑन बोर्ड. 6 धावा धावफलकावर. काय षटक हाताळले सुबोध सावंत या खेळाडूने. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर विकेट, त्यानंतर दुहेरी धाव, त्यानंतर 3 धावा धावून पूर्ण केल्या आणि आता 1 सिंगल. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. धावा झाल्यात 6. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. NPL 2026 सीझन 5 5वं पर्व. जिंकणार कोण, लखपती बनवणारी स्पर्धा आहे. यावेळेला संधी आहे परंतु मिड ऑन कव्हर करत असताना व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. रोहित चव्हाण काय झेल टिपलाय, आणि रोहित चव्हाणचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मिड ऑन सर्कल मध्ये होता आणि त्यानंतर मात्र सर्कल भेदत कापलं अंतर. 10 ते 15 मीटरचं अंतर कापलं आणि शेवटच्या क्षणाला तोल सांभाळत, संतुलन बरोबर, प्रॉपर टायमिंग आणि त्याच्या जोरावरच आता तो झेल टिपला आणि त्यानंतरच त्याचं सेलिब्रेशन.
पा सेलिब्रेशन रोहित चव्हाणचं ऍक्शन रिप्ले प्रो लीग स्पोर्टच्या माध्यमातून स्लो मोशन मध्ये ही सर्व क्षणचित्रे टिपली गेली आहेत. हिरो ठरतो रोहित चव्हाण. पहिल्या डावामध्ये देखील चांगला खेळ केला होता रोहित चव्हाणने. या डावामध्ये त्याने टुपलेला तो अफलातून झेल आणि आता फलंदाज जयेश भोईते आउट. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी नितीन राजापुरे. धावा झाल्या धाव फलकावर 6 आणि या 6 धावा होत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 3 गडी माघारी परतलेत प्रिवान 11 संघ. आता मॅचचं समीकरण 30 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 30 बॉल मध्ये धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी अजून 59. 30 बॉल 59 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. सोनू बैद सोनू बैद आणि त्याच्या समोर आपण पाहतोय अभिषेक बैदला. अभिषेक बैद, सोनू बैद आणि प्रिन्स बैद असे 3 सख्खे भाऊ या स्वर्गीय सुशांत मोरे स्मृती चषकामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल फुलटॉस होता. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. मिडॉल मध्ये फिल्डर चांगली फिल्डिंग. 1 धाव कंप्लीट केली. एका धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आहे. 7 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. 3 गडी माघारी परतलेत. 1.1 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त. जोपर्यंत अभिषेक बैद बच्चा मैदानात आहे तोपर्यंत मॅच गणित कोणत्याही क्षणाला बदलू शकतं असा खेळाडू आहे अभिषेक बैद. यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न परंतु विकेट किपर चांगली विकेट किपिंग पाहायला मिळते. रन मिळणार नाहीये. हा डॉट बॉल. प्रयत्न सगळेच करतायत. प्रयत्न प्रत्येक खेळाडू करतोय. लखपती बनवणारी तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा. या विभागाचे कार्यसम्राट, कार्यतत्पर, सेवाभावी, दमदार आमदार माननीय श्री कालिदाजी कोळंबकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा थाटामाटा जल्लोषात आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न होताना पाहायला मिळते. दिवस क्रमांक 2 सामना क्रमांक 1 मैदानात रंगत असताना रंगतदार अवस्थेमध्ये सामना. यावेळेला आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंगर मध्ये फिल्डर आहे. 1 धाव कंप्लीट. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली धाव फलकावर टीमची 8 या आकड्यावर. 8 ऑन बोर्ड. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर फक्त 6 धावा खर्च करत असताना 3 मोठ्या विकेट्स. गोलंदाज सुबोध सावंत हिरो ठरला या मॅच मध्ये. यावेळेला कव्हरची दिशा. इनसाइड आउट फटका परंतु या बॉलवर मिळणार आहे धावा 4. चौकार. अशाच फटक्यांची गरज आहे. अभिषेक बैद बच्चाची बॅट बोलते कारण आतापर्यंत या मॅच मधील पहिला चौकार अभिषेक बैद यांच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. धावा झाल्या धाव फलकावर आता 12. 12 ऑन बोर्ड. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय इनसाइड आउट. बरोबर बॉल पिक करत असताना कव्हरची दिशा निवडली आणि 1 बाउन्स 2 बाउन्स बॉल ओव्हर दी रोप सीमारेषा पलीकडे जाताना पाहायला मिळाला. 4 धावा मिळणार आहेत आणि 12 धावा आता धाव फलकावर. 65 धावांचं टार्गेट सेट केलंय कारण 65 धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. सोनूच्या विरुद्ध बॅटिंग करत असताना यावेळेला मोठा फटका. बिग हिट. बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 6. षटकार. मगाशीच उल्लेख केला होता. जोपर्यंत अभिषेक बैद बच्चा मैदानात आहे तोपर्यंत मॅचचं गणित कोणत्याही क्षणी बदलू शकतं आणि असा खेळाडू हा विस्फोटक खेळाडू आहे. तंत्रशुद्ध फलंदाज आहे. सेन्सिबल क्रिकेटर आहे. 18 धावा आता धाव फलकावर. 25 बॉल मध्ये धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी 47. यावेळेला देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन आता मिळणार आहे धावा 4. चौकार. बॅट बोलली आहे अभिषेक बैदची बॅट बोलते. या मॅच मध्ये देखील धावा येत आहेत त्याच्या बॅट मधून. धावा झाल्यात आता धाव फलकावर 22. धावा वसूल केलेत या ओव्हर मध्ये. फक्त 6 धावांचं पहिलं षटक परंतु या ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार आणि त्याच्या जोरावरच या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर धावा खर्च केल्या त्या म्हणजे 16. कारण पहिल्या ओव्हर मध्ये 6 धावा होत्या. 3 विकेट्स मिळवल्या होत्या सुबोध सावंतने आणि त्यानंतर मात्र हे दुसरं षटक महागडे ठरलंय. 16 धावांचं महागडे षटक या मॅच मधील. 22 धावा धाव फलकावर. 22 ऑन बोर्ड. 22 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर.
सुबोध सावंत षटक क्रमांक 3, 22 धावा धावफलकावर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि पहिल्या डावामध्ये 14 धावा देखील बनवल्या होत्या सुबोध सावंतने. पहिलाच बॉल समोर खेळलाय, फिल्डर आहेत लॉंग ऑफ मध्ये, परंतु बॉल गेलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 चौकार.
3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 33. 3 गडी माघारी. आतापर्यंत आपण पाहतोय 65 धावांचं टार्गेट. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉल मध्ये धावा करायचे 32. 18 बॉल 32 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. जिंकणार कोणी मॅच? कारण अभिषेक बैद बच्चा चांगली फलंदाजी करतोय, त्याला चांगली साथ दिली आतापर्यंत नितीन राजापुरेने, कारण त्याच्याच बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार या मॅच मध्ये पाहायला मिळालेत. अभिषेक बैद चांगली फाईट देतो या मॅच मध्ये. 2 चौकार, 1 छक्का आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा 1 4 अशा पद्धतीने चांगली फलंदाजी या मॅच मध्ये पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून धावा येत आहेत. सचिन पगारे नवीन फलंदाज. नितीन राजापुरे आउट झाल्यानंतर मात्र सचिन पगारे बॅटिंगसाठी. धावा झाल्या धाव फलकावर आता 37 ऑन बोर्ड. नितीनचा विचार केला तर 8 बॉल मध्ये 13 धावा त्याने वैयक्तिक 3 चौकारांच्या मदतीने सचिन पगारे नवीन फलंदाज आहे. बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. धावा झाल्यात 37. सामना जिंकण्यासाठी 65 धावांची गरज. कोण जिंकणार ही मॅच? अटी तटीची लढत आहे.
चांगला स्ट्रोक कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केलाय फिल्डर आहेत परंतु बॉल मात्र निघून गेल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा चौकार. ओहो उलट्या बॅटने फटका बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन धावा मिळतील 4 चौकार. चांगला बॉल परंतु ड्राईव्ह करत असताना यावेळेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा लगेच कंप्लीट केल्या अभिषेक बैदने आणि या 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावर टीमची आता 47 मॅचचं समीकरण बदललंय. 12 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आणि 12 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 18 धावांची अजूनही गरज आहे. आणि अभिषेक बैद बच्चा या खेळाडूसाठी पारितोषिक आले. जर या खेळाडूने हा सामना आपल्या संघाला जिंकून दिला तर निलेशजी लाड यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. निलेशजी लाड आमचे मित्र आहेत, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे आणि क्रिकेटवरचं त्यांचं प्रेम ऑनलाईन. आज मात्र निलेशजी लाड या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. निलेशजी लाड आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. 12 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 18. अभिषेक बैद बच्चा इज ऑन स्ट्राईक. चांगली फलंदाजी अभिषेक बैद करतोय या मॅच मध्ये संघाला गरज असताना, कारण त्याच्या समोर आहे सचिन पगार आहे, त्याने देखील 2 चौकार लगवलेत या मॅच मध्ये. आता आलाय सोनू बैद षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी. 12 बॉलचा खेळ शिल्लक, 12 मध्ये करायचे 18. सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये आहे. बारा मध्ये करायचे 18. मॅच ऑन, गेम ऑन. सोनूचा पहिला बॉल. हो बडी मछली जाल में. मोठा मासा गळ्याला लागलाय, कारण बॅटची लिडिंग एज आणि विकेट कीपरने तो झेल टिपला आणि त्यानंतरचं ते सेलिब्रेशन. मोठा धक्का. सोनूने मिळवली अभिषेकची विकेट. भावाने केले भावाला बाद. मॅच ऑन. 8 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 18 धावांची फलंदाजी या मॅच मध्ये अभिषेक बैदने, परंतु बरोबर सापळा रचला होता अभिषेकच्या विरुद्ध. गोलंदाजी करत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॉल बाहेर पडला होता आणि त्यानंतर मात्र बॅटची लिडिंग एज, विकेट किपरने कोणतीही चूक केली नाहीये आणि म्हणूनच की आता अभिषेक देखील माघारी परतलाय. अभिषेक बैदची विकेट आल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय बॅटिंगसाठी. सुग्रीव यादव बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतोय. चांगला खेळ केला होता पहिल्या डावामध्ये सुग्रीव यादवने. आता मॅच ऑन आहे. 11 बॉल मध्ये आता करायच्या 18 धावा. अभिषेक बैदने देखील तेच केलं होतं. 11 बॉल मध्ये 18 धावा बनवल्या होत्या.
सुग्रीव यादव नवीन फलंदाज. चांगला बॉल ऑन ड्राईव्ह. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? लगेच थ्रो केलाय रोहितने. एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे. मॅच आता रंगतदार अवस्थेमध्ये आहे. धावा झाल्या धाव फलकावर 48 48 ऑन बोर्ड. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. परंतु अजित मोहिते बाद झाला. त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर आर्यन महाडिकची विकेट आणि त्यानंतर जयेश मोहिते देखील माघारी. नितीन राजभुरेने देखील चांगली फलंदाजी केली आणि त्यानंतर अभिषेक बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आला मैदानात. यावेळेला चांगला बॉल फुलर लेनचा बॉल होता. हलक्या त्याने बॉलला डक्कल. मनगटाचा वापर बॉटम एंडचा चांगला वापर केला. परंतु लॉंग ऑन मध्ये फिल्डर होता रोहित चव्हाण. बॉल पर्यंत पोहोचला. एकच धाव मिळणार आहे. धावा झाल्या 49 49 ऑन बोर्ड. 5वं षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत 3 चेंडू गोलंदाजाने हाताळले. पहिल्या बॉलवरच विकेट मिळवली होती अभिषेक बैची. यावेळेला मोठा फटका. उंची जास्त आहे. लांबी कमी पडली आहे. बॉलच्या खाली सुबोध आणि सुबोधने टिपलाय झेल. संपुष्टात आलाय फलंदाज. सुग्रीव यादवचा खेळ पहा. सुबोध सावंत जिथे जाईल तिथे या मॅच मध्ये सुबोधच दिसतोय. कारण सुबोधने फलंदाजी देखील केली, गोलंदाजी देखील केली आणि आता क्षेत्ररक्षण करत असताना एक मोठा झेल त्याने टिपला. ॲक्शन रिप्ले मध्ये उंची जास्त गाठली होती चेंडूने, परंतु त्याचा बरोबर अभ्यास अनुभव या खेळाडूकडे आहे सुबोध सावंत आणि म्हणूनच ही काय तो झेल त्याने टिपला आणि त्यानंतर सेलिब्रेशन. आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिलं षटक हाताळत असताना फक्त 6 धावा त्याने खर्च केल्या होत्या. 3 विकेट्स मिळवल्या होत्या सुबोध सावंतने आणि त्यानंतर मात्र आता तो महत्वपूर्ण झेल टिपलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय प्रथमेश सावंत. बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. धावा झाल्यात 49. 8 बॉलचा काही शिल्लक आहे. 8 बॉल मध्ये धावा करायच्या जिंकण्यासाठी 16. मॅच ऑन. दर्दी प्रेक्षक ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत आहेत त्या सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. प्रो लिंक वर आपण या स्पर्धेचा आनंद घेत आहे. प्रथमेश सावंत आलाय नवीन फलंदाज. अशा अपेक्षा असतील या खेळाडूकडून. 8 बॉल मध्ये धावा करायचे 16. हो समोर फटका. फोर्स केलाय आणि बॉल गेलाय डायरेक्ट गेलाय बॉल. 9 धावांसाठी. नायनर आहे. 9 धावा आहेत. आता मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. प्रथमेश मैदानात आला. बॉलला पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 9 धावांसाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय पहिलाच बॉल तो खेळत होता, परंतु फोर्स केला लॉंग बॉलच्या डोक्यावरून. बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रोहित चव्हाण बनला दर्शक. 9 धावा वसूल केल्यात या बॉलवर. 4था नायनर आला या संपूर्ण स्पर्धेतील. पहिला नायनर सुबोध सावंत. दुसरा नायनर आपण पाहिलं मनसूर कुरेशी. तिसरा नायनर अक्षत महाडेश्वर आणि या 4था नायनर प्रथमेश सावंतच्या बॅट मधून आला. आतापर्यंतचं समीकरण आपण पाहतोय. नायनर कोणत्या खेळाडूने ठोकलेत त्याचं उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलंय. मॅच ऑन आहे. धावा झाल्यात 58. 7 मध्ये करायचे 7 धावा. मॅच ऑन. या नायनरने 9 धावांनी सामन्याचं गणित पूर्ण बदलून गेला. यावेळेला चांगला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये धावा करायचे 6. सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. सहा बॉल मध्ये 6 धावांची गरज. लास्ट 6 बॉल 6 रन्स टू विन. काय समीकरण आहे. 6 बॉल मध्ये धावा करायचे 6. ऑन स्क्रीन नीड 6 रन्स फ्रॉम 6 बॉल. हेच दाखवलं जाते प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून. बरोबर 4थ्या ओव्हरला समीकरण बदललं. आर्यन काळेचं ते षटक होतं. त्या षटकामध्ये 3 चौकार लगावले गेले. 14 धावा त्याने खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र मॅचचं पूर्ण गणित बदलून गेलं. परंतु चांगलं कमबॅक देखील केलं होतं सोनू बैदने त्या ओव्हरमध्ये. कारण अभिषेक बैदची विकेट पहिल्याच बॉलवर त्याने मिळवून दिली. परंतु प्रथमेश सावंत मैदानात आला आणि त्याने काम त्याचं करून दाखवलंय. काम फत्ते झालंय, परंतु मॅच संपलेली नाहीये.
6 बॉल मध्ये धावा करायचे 6. 21 मारा लेकिन सॉलिड मारा प्रथमेश सावंत. 9 धावा वसूल केल्या त्या बॉलवर. 6 बॉल मध्ये आता 6 धावा करायचे. आता नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. अजय तोडकर आलाय. अजय तोडकर. अजय तोडकर देखील चांगला खेळाडू आहे, चांगला गोलंदाज आहे अजय तोडकर. कारण काल देखील अजय तोडकर जेव्हा गोलंदाजीसाठी आला तेव्हा देखील 6 बॉल मध्ये 6चं समीकरण होतं. यस, पहिले 2 बॉल डॉट काढले होते अजय तोडकरने, परंतु तिसऱ्या बॉलवरती चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर मॅचचं गणित बदलून गेलं होतं. अजय तोडकर आला आता गोलंदाज हे शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी, परंतु स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळते फलंदाज आहे. पहिलाच बॉल पडल्यानंतर बाहेर चाललाय. व्हाईट बॉल, व्हाईट सिग्नल पंच घोषित करतायत. आता 6 बॉल मध्ये 5 करायचे आहेत. आणि आता हा सामना आपण पाहिलं तर जिंकलेला आहे. अभिनंदन टीम प्रिवान 11 आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन पाहायला मिळते प्रिवान 11 या संघाचं, कारण हे महत्वाचं सेलिब्रेशन होतं आणि त्यानंतर तो जल्लोष साजरा केला जाईल या मॅच मध्ये. प्रथमेश सावंतने तो खेळ केला. प्रथमेश सावंतच्या बॅट मधून धावा आल्या आणि त्याच्या जोरावरच तो सामना जिंकलाय टीम प्रिवान 11 या संघाने. अभिनंदन टीम प्रिवान 11. राहुलजी सिंग यांचं अभिनंदन असेल, त्याचप्रमाणे निलेशजी लाड यांचं देखील अभिनंदन असेल. आणि हा सामना फिनिश केला तो म्हणजे प्रथमेश सावंत या खेळाडूने, कारण त्याने चांगला खेळ केला. प्रथमेश सावंतने त्याच्या जोरावरच हा सामना टीम प्रिवान 11 या संघाला जिंकून दिलाय. कारण प्रिवान 11 या संघाचा उल्लेख केला तर आपण पाहिलं ना काय फलंदाजी केली प्रिवान 11 या संघाने. कारण अजित मोहिते लगेचच माघारी परतला होता, परंतु त्यानंतर अभिषेक वैद्य डाव सांभाळला आणि त्यानंतर प्रथमेश सावंतने देखील डाव सांभाळला. त्याने टोकलेला तो नायनर आणि शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं तर चौकार देखील, म्हणजेच मॅचच फिनिश केली प्रथमेश सावंतने. अभिनंदन प्रिवान 11. हार्ड लक टीम बाजीगर बॉयज.